तर राम राम शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र विशाल. सर्वप्रथम आज या व्हिडिओमध्ये तुमचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, कापूस पिकासंदर्भात आपला जो चॅनल आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात टॉपचा चॅनल आहे आणि भरपूर सारे शेतकरी आपल्या कापूस पिकाचे जे व्हिडिओज पाहून मागच्या वर्षी 15 क्विंटलच्या वरतीसुद्धा एका एकरातून जे काही उत्पादन आहे तर ते घेतलं होतं. तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सुरुवातीला हलक्या जमिनीसाठी नेमकं कोणत्या वाणाची तुम्ही कापूस पिकाची तिथं निवड करू शकता. फक्त हलक्या जमिनीसाठी आपण या वाणाची जर निवड केली तर निश्चितच तुमचं जास्तीत जास्त उत्पादनही मिळू शकतं. हलकी जमीन म्हणजे भुरकाट मुरमाट जमीन, त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो या जमिनीमध्ये तुम्ही पाणी देण्याची म्हणजे पाणी देऊ शकत नाही. म्हणजे पावसाचा एखादा अर्धा तुटवडा ताण जर पडला तर तुमच्याकडे पाणी व्यवस्थापन नाही आहे, तर अशा शेतकऱ्यांनी या वाणाची तिथं निवड करू शकता. हलक्या जमिनीमध्ये हे जे वाण आहेत तर ते जास्तीत जास्त उत्पादन हे देताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वाण आहे शेतकरी मित्रांनो, तर ते आहे राशी सीड्स कंपनीचं आपल्याला 779. मित्रांनो, 2 वर्षापूर्वी मी याच्यावरती शेतकऱ्यासोबत व्हिडिओ बनवला होता. खूप जबरदस्त उत्कृष्ट जो काही प्लॉट आहे 779चा, तर तो मला तिथं पाहायला मिळाला होता. मित्रांनो, बोंडाचं जे वजन आहे तर ते 4 ग्रॅमच्या आसपास सरासरी एका बोंडाचं वजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. मित्रांनो, हलक्या जमिनीमध्ये त्याच्यासोबतच बागायती जमिनीमध्ये सुद्धा या वाणाचं जे उत्पादन आहे तर ते तुम्ही जास्तीत जास्त हे घेऊ शकता. पुढचं जे वाण आहे शेतकरी मित्रांनो, तर ते म्हणजे मैको सीड्स कंपनीचं जंगी. शेतकरी मित्रांनो, जंगी हे जे वाण आहे तर हे वाणसुद्धा आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन हलक्या जमिनीमध्ये मिळवून हे देऊ शकतं. पुढचं जे वाण आहे शेतकरी मित्रांनो, तर ते म्हणजे मैको सीड्स कंपनीचंच बाउन्सर. मित्रांनो, गेल्या वर्षी माझ्या चुलत भावाने हे वाण लावलं होतं. चांगल्या प्रकारे हलकीच जमीन होती, मुरमाट जमीन होती, तर या जमिनीमध्ये हे जे वाण आहे तर हे जास्तीत जास्त उत्पादन देताना मला पाहायला मिळालेलं आहे. बोंडाची साईज मीडियम आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जे काही मी तुम्हाला हलक्या जमिनीसाठी वाणं सांगतोय तर त्यांची बोंडाची साईज मीडियम आहे. परंतु एक प्रभात सीड्स कंपनीचं सुपरकॉट या नावाचं सुद्धा वाण आहे. बोंडाची साईज टपुरी आहे, वेचायला अतिशय सोपं आपल्याला पाहायला मिळतंय. तर तुम्ही हलक्या जमिनीमध्ये सुपरकॉट या वाणाची सुद्धा तिथं लागवड ही करू शकता. त्याच्यानंतर पुढचं जे वाण आहे शेतकरी मित्रांनो, तर ते आहे तुळशी सीड्स कंपनीचं पंगा. मित्रांनो, पंगा या वाणाची लागवड करून सुद्धा तुम्ही हलक्या जमिनीमध्ये तिथं जास्तीत जास्त उत्पादन हे घेऊ शकता. पुढचं जे वाण आहे शेतकरी मित्रांनो, तर ते आहे US ॲग्री सीड्स कंपनीचं 4708. शेतकरी मित्रांनो, 4708 या वाणाची मी मागच्या वर्षी लागवड केली होती. उत्कृष्ट पातेधारणा त्या वाणाला तिथं झालेली पाहायला मिळाली. परंतु ऑक्टोबर हीटमध्ये थोडी उशिरा कापूस लागवड होती. ऑक्टोबर हीटमध्ये सापडली, पातेगळ भयंकर प्रमाणात तिथं झालेली पाहायला मिळाली. मित्रांनो, हे वाणसुद्धा हलक्या जमिनीमध्ये आपल्याला तिथं जास्तीत जास्त उत्पादन देताना कदाचित पाहायला मिळू शकतं. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, अंकुर सीड्स कंपनीचं हरीश या वाणाची सुद्धा तुम्ही लागवड करू शकता. जे काही जिरायती रानामध्ये हलक्या जमिनीमध्ये हे वाणसुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन हे कदाचित मिळून देऊ शकतं. मित्रांनो, तुमच्या आवडीचं वाण कोणतं आहे, तुम्ही हलक्या जमिनीमध्ये कोणत्या वाणाची लागवड केली होती, त्याचं उत्पादन कशा प्रकारे आलं ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. एक साई भव्य सीड्स कंपनीचं सुपर टार्गेट या नावाचं वाणसुद्धा हलक्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन हे मिळून देऊ शकतं. तुम्ही या वाणाचा सुद्धा विचार हा करू शकता. जर तुमची हलकी मुरमाट जमीन असेल तर शक्यतो राशी 659, 7067 यांसारख्या वाणाची लागवड शक्यतो करू नका, कारण हे बागायती जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देणारे वाण आहेत. तर या मी जे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या 5-6 वाणापैकी कोणत्याही एका वाणाची लागवड करा. कशा प्रकारे उत्पादन येते मला खाली कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ इतर जे गरजवंत शेतकरी मित्र आहेत तर त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा. धन्यवाद.